लाडक्या गौरींचं घरोघरी उत्साहात स्वागत झालेलं आहे। घरोघरी महिलांनी मोठ्या भक्तिभावानं गौरींची स्थापना करून आवाहन केलंय। पुण्यातल्या पिसाळ कुटुंबियांकडे गेल्या 3 पिढ्यांपासून गौरीची स्थापना केली जाते। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी अशोक पवार यांनी। कळरायाच्या आगमनानंतर लाडक्या गौरींचं देखील पुण्यामध्ये आगमन झालेलं आहे आणि महिला वर्ग जो आहे तो या गौरींच्या स्वागतामध्ये जो आहे तो मग्न झालेला आपल्याला दिसत आहे। सध्या पिसाळ कुटुंबियांकडे आपण आता आलेलो आहोत। बघू शकता पिसाळ कुटुंबियांकडे पण अशा उभ्या गौरी ज्या आहेत त्या दरवर्षीप्रमाणे बसवण्यात आलेल्या आहे। अत्यंत सुंदर असे मुखवटे आहेत आणि दागिन्यांनी गौरींना मढवण्यात आलेले आहे। सुंदर अशा जरीच्या साड्या ज्या आहेत त्या गौरींना नेसवण्यात आलेल्या आहेत आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या गौरींचं अत्यंत जोरदार पद्धतीने स्वागत केल्यानंतर आता त्यांचं अत्यंत भावपूर्ण वातावरणामध्ये पूजन होणार आहे। माझ्याबरोबर काही पिसाळ कुटुंबियांमधल्या महिला आहेत। काय सांगाल, दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण तुम्ही गौरी बसवल्यात, कशा पद्धतीने तुम्ही स्वागत केलंय, कशा पद्धतीने आवाहन तुम्ही गौरीचं केलेलं आहे? गौरी ह्या गणपतीच्या बहिणी आहेत। ऍक्च्युली त्या माहेरवाशिणी म्हणून संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मीच्या स्वरूपात तुळशीजवळनं घरामध्ये आणल्या जातात। हळदी कुंकवाचं पाणी करून त्यांच्या पावलाच्या रूपाने ते छापे दिले जातात फरशीवरती आणि सोन्या रूपाच्या पावलांनी धनधान्याच्या पावलांनी अशा लक्ष्मी घरात आणून खूपच उत्साहात त्यांचं स्वागत केलं जातं आणि एकूणच सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं। आधी आमच्या सासूबाई गौरी बसवायच्या, नंतर आम्ही बसवायला लागलो। आता आमच्या सुना बसवता येते। 2 दिवस त्यांची तयारी चालू असते गौरी यायच्या म्हणून। खूप घरात आनंदाचं वातावरण असतं। गौरी आमच्या उभ्या असतात। आम्ही लक्ष्म्या घेतो। आज गौरी आल्यावर भाजी भाकरी आणि चहा पाण्याचा नैवेद्य दाखवला जातो। उद्या सगळी फराळाची मांडणी करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि संध्याकाळी हळदी कुंकाचा कार्यक्रम केला जातो। आमच्याकडे उभ्या लक्ष्मी आहेत आणि आमच्याकडे म्हणजे गाठी घेण्याचा कार्यक्रम असतो। आम्ही लक्ष्मीच्या पूजेच्या दिवशी रात्री 12 वाजता गाठी घेतो आणि दुसऱ्या दिवशी त्या गाठी घेऊन त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही विसर्जन करतो। त्या कोजागिरीच्या पौर्णिमेच्या दिवशी त्याच्या सगळ्या गाठी सोडून त्या पाण्यामध्ये विसर्जन करतो। हे सगळ्यात वेगळं म्हणून असं वैशिष्ट्य आमच्या पिसाळ कुटुंबातल्या गौऱ्यांचं। एकूणच आपण बघतोय की पुण्यामध्ये सध्या गणेशोत्सवाला उधाण आलेलं आहे, परंतु त्याचबरोबर महिलांच्याही आनंदाला या गौऱ्यांच्या आगमनामुळे उधाण आलेलं आहे आणि गौऱ्यांची सरबराई करण्यामध्ये सध्या त्या मग्न झालेल्या आपल्याला दिसत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीपसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।